Cancer Healer Center, a new beginning. कुणाल कामराचे आरोप सुपारी घेऊन कामराचा स्वैराचार व्याभिचार सुपारी घेऊन केलेला एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीतनं शिंदेंची कामरावर टीका। खरा गद्दार आणि खुद्दार कोण महाराष्ट्रानं निवडणुकीत दाखवून दिलंय। एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं कामराला उत्तर। सामनामधून कुणाल कामराचं गाणं पुन्हा छापलं। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पुन्हा सामनामधून डिवचण्याचा प्रयत्न। अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा वापर इतरांवर वैयक्तिक हल्ले करण्यासाठी केला जाऊ शकत नाही। कुणाल कामराच्या शिंदेंवरील गाण्यानंतर आता योगी आदित्यनाथ यांची टीका। सुषमा अंधारेंनी गायलेली कविता सभागृहाला डिवचण्याचा प्रयत्न। कुणाल कामराची कविता अंधारेंनी पुन्हा गायल्यामुळे फडणवीसांची टीका। अजित पवारांचा जुना व्हिडिओ राऊतांकडून ट्विट, तर विरोधी पक्षात असताना शिंदेंवर केलेले गद्दारीचे आरोप योग्य। अजित पवारांचं भुवया उंचावणारं विधान। गद्दारी हा शब्द विरोधी पक्षनेता असल्यामुळे वापरल्याचाही दावा। अजितदादा शिंदेंना गद्दार बोलले, मीही गाण्यात तेच बोललो। कुणाल कामराचा सोशल मीडिया पोस्टवरून पुन्हा निशाणा। टीकेसंदर्भात शिंदेंची माफी मागण्यास नकार। हा देखील आपल्याच सारखा निघाला। कॉमेडियन कुणाल कामराच्या समर्थनात संजय राऊतांचं नवं ट्विट। ये भी झुकेगा नाही म्हणत राऊतांकडून कामराचं कौतुक। कॉमेडियन कुणाल कामराला मुंबई पोलीस लवकरच दुसरं समन्स पाठवणार। पहिल्या समन्सला हजर न राहिल्यामुळे आता दुसरं समन्स पाठवलं जाणार। मंत्री जयकुमार गोरे या प्रकरणामागे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांचा हात, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आरोपी तुषार खरातच्या संपर्कात होते। मुख्यमंत्री फडणवीसांचा सभागृहात गंभीर आरोप। हो, पत्रकार म्हणून तुषार खरात यांना ओळखते। लावा चौकशी, मी सहकार्य करेन। माझा फोन सुद्धा तपासासाठी द्यायला हरकत नाही। मुख्यमंत्री फडणवीसांच्या आरोपांनंतर आता सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। साताऱ्यात एक पत्रकार महिलेचा आवाज लोकांपर्यंत पाठवत होता। महिलेला न्याय देण्यासाठी आमचा एखादा फोन झाला असेल। फडणवीसांनी केलेल्या आरोपांना रोहित पवारांचं उत्तर, तर पुरावे असून सुद्धा गोरेंविरोधात कारवाई होत नसल्याची टीका। मुंबई हायकोर्टात सुनावणीच्या आधी दिशाच्या वडिलांची पोलीस आयुक्तालयात तक्रार। आदित्य ठाकरेंसह उद्धव ठाकरेंना सुद्धा आरोपी करण्याची मागणी, तर आदित्य ठाकरे ड्रग्ज व्यापारामध्ये सहभागी। सालियन यांचे वकील निलेश ओझांचा आरोप। दिशा सालियनच्या वकिलांना माझ्यावर काय आरोप करायचे ते करू द्या, मला त्यावर काहीही बोलायचं नाही। आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीड सत्र न्यायालयामध्ये आज पहिली सुनावणी। सुनावणीला सरकारी वकील उज्ज्वल निकम या ठिकाणी सरकारची बाजू मांडणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस। विरोधी पक्षनेत्याची निवड होणार का हे पाहणं महत्त्वाचं। महाडमधील ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्या स्नेहल जगताप यांचा आज राष्ट्रवादीत पक्षप्रवेश। प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश होणार। स्नेहल जगताप काँग्रेसचे दिवंगत आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या। भाजपचे प्रवक्ते अजय पाठक यांना सीरियावरून जीवे मारण्याची धमकी, तर टीव्ही डिबेटमध्ये नागपूर हिंसाचारावर पक्षाची बाजू मांडल्यामुळे धमकी। सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार। वर्सोवामधील डीमार्टमध्ये कर्मचारी आणि ग्राहकांमध्ये मराठी भाषेवरून वाद, तर मराठी बोलणार नाही डीमार्ट कर्मचाऱ्याची ग्राहकावर अरेरावी। मनसेच्या संदेश देसाईंनी डीमार्ट कर्मचाऱ्याला धडा शिकवला। पीएम किसान योजनेतील अपात्र शेतकऱ्यांकडून 416 कोटींची वसुली। लोकसभेत कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची माहिती। पंतप्रधान मोदी गुढीपाडव्याला नागपूर दौऱ्यावर। डॉक्टर हेडगेवार स्मृती भवन, दीक्षाभूमी आणि माधव नेत्रालयामध्ये जाणार। मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून दौऱ्यातील संपूर्ण मार्गाची पाहणी। राज्यभरात ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी, तर कोल्हापूर, कराड, सांगली या शहरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी, तर रत्नागिरीच्या काही भागात सुद्धा ढगांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस। श्रेयस अय्यरच्या नेतृत्वात पंजाब किंग्सचा विजयानं शुभारंभ। रोमांचक सामन्यात गुजरातवर 11 धावांनी विजय। अय्यर आणि शशांक सिंग यांची धुव्वाधार खेळ। Cancer Healer Center, a new beginning.